तर चला, उन्हाळा लागलेला आहे आणि मुलांना लागलेल्या आहेत तर सुट्ट्या. तर चला, सुट्ट्यामध्ये असं साधं आणि सोपं पाणीपुरी बनवून तुम्ही नक्कीच खाऊ घाला. तर चला, आज आहे रविवार आणि असं पण मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर चला, मुलांची फरमाईश होती की मम्मी काहीतरी आम्हाला बनव. आणि मुलं आता घरी असल्यामुळे ना बाहेरचं खायला द्यायचं नाही मुलांना, असं नवीन बनवून काहीतरी घरीच खाऊ घालायचं. तर चला, साधं आणि सोपं आहे आणि घरी हे आपल्याकडे सहज असू शकतं. तर चला, आपण बघूया. तर अशी पाणीपुरी छानपैकी घरच्या घरी बनवू शकता तुम्ही आणि घरचं सामान आहे सर्व काही. तर सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवलंच आहे गूळ वगैरे. मी आता तुम्हाला सर्व साहित्य दाखवणार आहे आणि हे साहित्य आपल्याकडे सर्व साहित्य घरात असतंच आहे. तर चला, आणि खूप छान होती. तर चला, मी टेस्ट करून तुम्हाला दाखवलेलीच आहे. तर चला, सर्वात पहिले आपल्याला ना खट्ट्या मिठ्या पाण्यासाठी ना गूळ लागणार आहे आणि चिंच. तर ही चिंच ना मी 100 ग्रॅम चिंच भिजू घातलेली आहे, कारण हे ना 4-5 जणांच्या हिशोबानं मी केलेलं आहे. पुदिना स्वच्छ धुवून आणि कोथिंबीर पुदिना स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर ना त्याला मी आणि थोडी मिरची पण घेतलेली आहे यामध्ये. तर मस्त स्वच्छ धुवून याला ना फॅनच्या हवेला थोडं सुकू दिलं. मिरची घेतली, लिंबू घेतलं, काळं मीठ घेतलेलं आहे आणि आपलं साधं मीठ घेतलेलं आहे. तर चला, आणि हे सर्व साहित्य आपण काढून घेतलेलं आहे, कारण हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे. मिरची आणि हे पुदिना आणि हे आपलं कोथिंबीर वगैरे. तर हे सर्व काही छानपैकी मिक्सरला लावून घ्यायचं आणि मस्तपैकी मिक्सरला लावून घेतलं ना हे पाणी, तर हे गाळून घ्यायचं. तर मी कसं आहे मिक्सरला आता लावून घेते एकदा हे. तर चला, आपण याला ना एकदा मिक्सरला लावून घेऊया आणि खूप छान बनती. एकदा बनली ना तर तुम्ही नेहमी बनवता आणि साधी सोपी आहे आणि इतकी छान बनती ना, खूप छान बनती. आणि हे सर्व साहित्य आपल्या घरात असतं इझिली. फक्त आपण घरी पुरी पण बनवू शकतो तर रव्याची आणि गव्हाच्या पिठाची. तर ती पण मी दाखवणार आहे तुम्हाला. तर चला, असं छानपैकी पाणी काढून घेतलेलं आहे मी मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकतात इतकं छान आपलं पाणी तयार झालेलं आहे. आणि आता याला ना गाळून घ्यायचं. तर मी ना चहाच्या चाळणीने गाळत होते, पण ते व्यवस्थित गाळत नव्हतं, तर मी मोठ्या गाळणीने आता गाळून घेणार आहे. तर चला, मोठ्या गाळणीनंही मी तुम्हाला दाखवते कसं गाळलं मी. तर बघू शकता तुम्ही, छोट्या गाळणीनं हे व्यवस्थित गाळता येत नव्हतं. आता मोठा मी बाऊन घेतला आणि आपली पुरणाची चाळणी असती ना, तुमच्याकडे याच्यापेक्षा छोटी असेल तरी पण चालेल, तर यानं असं इझिली चाळलं जातं. तर बघू शकता तुम्ही, कोणी हे पाणी जे आहे ना, तर खूप सारे जण गाळतात, कोणी गाळत पण नाही. पण पाणी गाळल्यानं छान राहतं आणि जे छोटे मोठे काय असेल यामध्ये सर्व काही व्यवस्थित आपल्याला गाळून निघलं जातं. तर चला, बघू शकता तुम्ही, ह्यामध्ये ना आता मस्तपैकी गाळून घेतल्याच्यानंतर याला ना आपल्याला आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर बघा तुम्ही, असं छानसं पाणी तयार झालेलं आहे. आपण तिखट पाणी आहे हे पुदिन्याचं. तर चला, आता याला ना आपण एका छोट्या मटक्यात टाकून घेणार आहे. सर्वात पहिले मग मी ना ते एका साईडला ठेवून दिलं आणि बघा तुम्ही, आता हे गूळ कट करून घेतला आणि त्याच्यानंतर ना आता हे मटकं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. तर हे नवीन मटकं आहे, ह्याच्यात खूप छान थंड राहती म्हणून मी टाकून घेतलेलं आहे. तर चला, बघू शकता तुम्ही, हे मस्तपैकी एक बाऊल धुवून टाकला थोडासा आणि नंतर ते. तर बघा, आता हे मी ना त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कालवता येणार नाही म्हणून ह्यामध्ये काढली. तर ह्या वाटीमध्ये भिजायला टाकलेली होती आपण. नंतर मी बाऊलमध्ये काढून घेतली, बाऊल स्वच्छ धुवून घेतला. आपला हा पाणीपुरीचा बाऊल होता. नंतर हे पाणीपुरीचं पाणी आपण त्या मटक्यामध्ये काढून घेतल्यामुळे ही बाऊल रिकामा झाला होता. त्याच्यासाठी मग त्या बाऊलमध्ये मी ना हे मस्तपैकी आता खट्टमिठं पाणी काढून घेणार आहे आणि हे पाणी ह्यामध्येच राहू देणार आहे. तर चला, आता छानपैकी ना याला मस्त गाळून घ्यायचं. तर बघा, ही ताजी चिंच आहे, चिंचाची. तर आम्ही शेतात गेलो तर ही ताजी चिंच आणलेली आहे. आणि तुम्ही पण जरी असं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुकानात इझिली भेटू शकते चिंच. तर चला, छोट्या मोठ्या दुकानामध्ये ही इझिली चिंच राहते. तर बघा तुम्ही, पाणी असं छानपैकी तयार झालेलं आहे. त्यामध्ये गूळ ॲड करून घ्यायचा. गूळ पूर्णपैकी छानपैकी ॲड करून घेतलेला आहे. गूळ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ना थोडंसं मी ना काळं मीठ टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, म्हणजे आपले दातं कळकत नाहीत खाताना. आणि मस्तपैकी याच्यात कोथिंबीरही टाकून घेणार आहे, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता. आणि ह्याला साईडला ठेवून देणार आहे आणि 2 बटाटे घेणार आहे उकडून आता. तर हे पाणी, दोन्हीही पाणी एका साईडला ठेवून देणार आहे. आणि त्या एका पाण्यामध्ये ना आपण छानपैकी ना आता लिंबू, कोथिंबीर. तर बघू शकता, आपलं इतकं पाणी थंड झालेलं आहे ना हे. यामध्ये ना आता काळं मीठ टाकलेलं आहे मी भरपूर. आणि हे जिरा आणि मिऱ्याची कूट आहे, ही पण एवढी छान लागते ना पाणीपुरीमध्ये. तर ही व्यवस्थित टाकून घ्यायची. आणि ही कट केलेली 2 मिरची आहे, जास्त तिखट नाही ही मिरची. आणि हे लिंबू आहे, तर लिंबू यामध्ये टाकल्यामुळं ना खूप छान पाणीपुरीला टेस्ट येते. तर तुम्हीही नक्की टाका. आणि तुमच्याकडे जर असा बाऊल नसेल, मातीचा आपला मटका नसेल, तर तुम्ही ना बाऊलमध्ये आपले आईस कॅप करून टाकू शकतात.
तर चला, आपलं बर्फ वगैरे असतं तर तो टाकू शकता तुम्ही. आणि एक ना लिंबाची खाप होती ती छोटीशी, तर मी यामध्ये पिळून घेतली पाण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता इतकं छान पाणी तयार झालेलं आहे. वास तर एवढा छान येतोय ना. तर चला, आता मी तुम्हाला खाऊनही दाखवणार आहे कशी पाणीपुरी झाली म्हणून, कारण ना खूप छान वास येतोय आणि काळं मीठ टाकल्यामुळं ना खूप छान वास यायला लागलायचा. बघा, हिरवगार असं छान थंड पाणी तयार झालेलं आहे. 2 बटाटे असे कट करून घ्यायचे मस्तपैकी, मॅश करून घ्यायची याला. आणि 2 बटाटे मस्तपैकी मी शिजून घेतले होते, मोठे मोठे बटाटे होते छान, आणि मस्तपैकी शिजून त्याला ना मॅश करून घेतलं. पण कधी कधी मॅश ना व्यवस्थित होत नव्हते, तर मी हात स्वच्छ धुवून हातानं पण तुम्ही करू शकतात मॅश. तर चला, ह्यामध्ये मस्त मॅश करून घेतले. कांदा भरपूर घेतलेला आहे, तर कटरनी कांदा कट करून घेतला. नंतर ना त्यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. आता काळं मीठ पण भरपूर टाकून घेतलेलं आहे. तर एवढं छान होतं ना हे. तर चला, याला काढून घ्यायचं आणि चला, मी तुम्हाला दाखवणार आहे की पाणीपुरी घरची कशी बनती. बघू शकता तुम्ही, इझिली बनवू शकता. आणि बाहेरच्या पाणीपुरीला काय करता, एवढी छान पाणीपुरी तयार होती. तर सर्वात पहिले आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी उन्हाळ्यामध्ये छान छान आणणारच आहे. तर हे नेहमी माझे व्हिडिओ बघत राहा. तर चला, कसे वाटलं माझे पाणीपुरी हे कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, अशी छान पाणीपुरी मी तुम्हाला आज छानशी थंड पाणी, खट्टा मिठा पाणी पण घेतलेलं आहे. आणि पाणीपुरी बघा किती छान झालेली आहे. तर चला, पाणीपुरी खूप छान झालेली आहे. तर आता मुलांनाही देते मी. चला, बाय बाय.